नमस्कार. नमस्कार नमस्कार. या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आज रुद्र मोटर्स या शोरूममध्ये बसलो आहोत. या शोरूमचे मालक माननीय अनिल भाऊ देशमुख यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी ज्या गाड्या आहे बजाजच्या, त्या गाड्या, त्यांची किंमत आणि वेगवेगळ्या सुविधा कोणत्या आहेत याची माहिती करून घेऊया. तर मी अनिल भाऊ यांना हा प्रश्न विचारतो की आपण या क्षेत्राकडे कसे वळले, सांगाल? या क्षेत्राकडे माझा वळण्याचा दृष्टिकोन एक होता की पहिल्यांदा मी याच्यात जुन्या गाड्यांचा व्यवसाय करायचा. जुन्या गाड्या म्हणजे जुनी गाडी घ्यायची आणि 2-3 हजार रुपये प्रॉफिट येऊन सेल करायची. असं करता करता या गाड्या म्हटलं थोडंसं नॉलेज यायला लागलं आणि ही काळाची गरज आहे हे लक्षात आलं. बरोबर. म्हणून हा आपला कुठंतरी उद्योग थोडासा नवीन गाड्यावरून, जुन्या गाड्यावरून नवीन गाड्यापर्यंत नेण्याचा एक माझा मानस आणि प्रयत्न केला. आज जवळपास मी 16 वर्षापासून एक बजाज ॲटोची 2 व्हीलर कंपनीची मी ऑथोराइज डीलरशिप घेतली. ती माझी रुद्र मोटरच्या नावाने आहे. अच्छा अच्छा अच्छा. त्यानंतर जवळपास माझ्या बजाज डीलरशिपवर बजाज कंपनीच्या 16 ते 17 मॉडेलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत जे मी इथं आपल्या सेल करतो. आपल्या ग्राहकाच्या ह्या ज्या मॉडेल्स आहेत याच्यामधले 2.5 लाखाचे तीच आहे का? 2.5 लाखाची पाठीमागची गाडी? हां तीच आहे. ती आहे KTM. ती 250 cc रेसर बाईक म्हणतो, तिला आपण स्पोर्ट बाईकमध्ये मोजली जाते ती. हो का? त्या गाडीची किंमत जवळपास येते 2,48,700 रुपये ऑन रोड. हां हां. तशा माझ्याजवळ गाडी 90,000पासून तर 2,50,000पर्यंत अवेलेबल आहेत. प्रत्येकाच्या गरजेनुसार वेगवेगळे मॉडेल्स आहेत, वेगवेगळ्या प्राइजिंग आहेत, वेगवेगळे ॲव्हरेज आहेत. या सगळ्या प्रकारच्या गाड्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि ग्राहकांसाठी कोणकोणत्या सुविधा आहेत, सोयी आहेत आपल्याकडे? ग्राहकांसाठी आपल्याकडे एक भव्य वर्कशॉप आहे आणि सेलसाठी सुसज्ज आपलं एक शोरूम आहे की आपण इथं सेलसुद्धा करतो आणि सर्व्हिस पण देतो. आपल्या मागच्या साईडनं सर्व्हिस सेंटर आहे. कस्टमरच्या ज्या कंपनीच्या नियमानुसार असेल तो आपल्याला सर्व्हिस कंपनीच्या नियमानुसार आपल्याला करावं लागते. त्या सगळ्या सोयीसुविधा आपण कस्टमरला इथं देतो. हो का? आपल्या इथं त्यानंतर फायनान्स उपलब्ध आहे. ज्याच्याकडं आर्थिक फंड नसतो गाडी घेण्यासाठी पण गाडी घ्यावीशी लागते तर त्यांच्यासाठी फायनान्स 2-3 प्रकारचे माझ्याजवळ अवेलेबल आहेत. कोणकोणत्या कंपनीचे आहेत? माझ्याकडे फायनान्सर आहे, श्रीराम सिटी फायनान्स आहे, बेरार फायनान्स आहे, RBL फायनान्स आहे आणि एक बजाज फायनान्स आहे. त्याची हे प्रीमियम म्हणजे रेट काय आहे? रेट याची जवळपास आता रेट आपल्या सिव्हिल स्कोअरनुसार असते. मिनिमम 10 पासून तर 12-13% रेट ऑफ इंटरेस्ट लागतं. हो का? त्याची मंथली EMI असते. 36 महिन्यापर्यंत आपण तो कर्जफेडीचा हप्ता घेऊ शकतो. आणि ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे सध्या? ग्राहकांचा प्रतिसाद मला चांगला उत्स्फूर्त आहे. आज मी ग्राहकांच्या प्रतिसादामुळं आज 16व्या वर्षात इथं पदार्पण केलेलं आहे. आज माझ्या डीलरशिपला जवळपास 16 वर्ष सुरू झाले 2024मध्ये. हो का? 16 वर्ष पूर्ण झाले मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये. अच्छा अच्छा. आता मी 17व्यामध्ये सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत खूप चांगला प्रतिसाद आहे आणि सगळ्यांसाठी आपण जे सोयीसुविधा देतो त्याचाच लाभ आपल्याला मिळत आहे. आणि आता दिवाळी आणि दसरा याच्यासाठी काही आहे का स्कीम? दिवाळी दसऱ्यामध्ये कंपनीच्या स्कीम येत असतात. ते पेपर ॲड येते, TV ॲड येते. आता त्याच्यात काही डिस्काउंट असते, कॅश डिस्काउंट असते, इन्शुरन्स फ्री असते किंवा एक गिफ्ट व्हाउचर असते. तर कंपनीनुसार तो मिनिमम फेस्टिवल टाईमच्या 8-10 दिवस आपल्याला मेल येतो आणि पेपर ॲड येते. त्यानुसार तुम्हाला सगळ्यावर जे काही स्कीम आल्या ते स्कीम आपण प्रोव्हाइड करतो. बरं बरं. आणि नवीन उद्योजक जे आहेत त्यांना जर वाटलं की आपण हे या उद्योगामध्ये यायला पाहिजे तर त्यांच्यासाठी काही सल्ला आहे का? त्यांनी जरूर यायला पाहिजे. उद्योगाला हे वाढवण्यासाठी मर्यादा नसते. आपण हा उद्योग कितीकही मोठा करू शकतो. तो सगळा आपल्यावर आहे. आणि जेवढी उद्योगात आपली ग्रोथ आहे तेवढी प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण छोटा मोठा कुठं जॉब करतो, हे करतो. त्याच्यापेक्षा उद्योग आता स्वतःचा उद्योग म्हटलं तर हा कधीही मोठा करू शकतो आपण आणि करायला पाहिजे. उद्योगासाठी कुठलीही वयोमर्यादा नाही, कुठली काहीच नाही. बरं. तर आपण ऐकलं असेल मित्रांनो, नवीन क्षेत्रामध्ये आल्यानंतर सुरुवातीला त्रास तर होणारच आहे, आर्थिक आणि इतर बाबींचा.
पण पूर्वी म्हटलं होतं रोटी, कपडा, मकान, शिक्षण आणि स्वास्थ्य. पण आता रोटी, कपडा, मकान, शिक्षण, आरोग्य आणि वाहनसुद्धा पाहिजे. ताबडतोब आपल्याला काम करायचं असेल तर जे वाहन आपल्याकडं असेल उपलब्ध, ताबडतोब आपण तिथे गेलो पाहिजे. आणि पेट्रोल जास्त खाणारं नाही पाहिजे. आता इलेक्ट्रिकचंही आलेलं आहे, यांच्याकडे पण उपलब्ध आहे. इलेक्ट्रिकचं किती आहे सर? आपल्याकडे चेतक गाडी आहे इलेक्ट्रिक. चेतक हां, ती 3 तास चार्जिंगमध्ये जवळपास 123 किलोमीटर चालते. त्याचा चार्जिंगचा खर्च जास्तीत जास्त 25 ते 26 रुपये आहे. असं समजायचं की आपण 25 ते 26 रुपयामध्ये 110 ते 120 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकतो त्याच्यावर. हो का, बढिया. तर आपण रुद्र मोटरला एकदा अवश्य भेट देऊन यांना संधी द्यावी, असंच मी शेवटी म्हणू शकतो. अनिल भाऊ यांनी आपल्याला या गाड्यांविषयी, मॉडेलविषयी, किमतीविषयी, सुखसुविधांविषयी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. मी त्यांचा आभारी आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. परत भेटूया. धन्यवाद मित्रांनो.